शेतकऱ्यांसाठी शेवटची संधी. जर तुम्ही हे काम केलेलं नाही तर तुम्हाला PM किसानचा 23वा हप्ता इथं मिळणार नाही. आता PM किसानचा 23वा हप्ता या तारखेपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे. त्याआधी तुम्हाला तुमची KYC तर करून घ्यायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला आता या पॉलिसीज यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्या नंतर इथं तुम्हाला जे काही सर्व इंट्रोडक्शन दाखवेल तर इथं आपल्याला नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सर्व शेतकरी बांधवांना इथं KYC तर मॅन्डेटरी केलेली आहे. त्याआधी सर्वप्रथम तुम्हाला तुमचं जे काही प्ले स्टोर ओपन करून इथं PM किसान असं तुम्हाला टाकायचं आहे. PM किसान ॲप. तर पहिली जे काही ॲप्लिकेशन येईल इथं तर आता आपल्याला ही ॲप्लिकेशन इथून इन्स्टॉल करून घ्यायची आहे. तर इथं मी ऑलरेडी इन्स्टॉल केलेली आहे त्यामुळे मला ओपनचं ऑप्शन इथे दिसत आहे. तर मी ओपनवरती क्लिक करणार आहे. क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारचं जे काही इंटरफेस आहे इथं आपल्याला सर्वप्रथम इथं ओपन होईल. तर आता आपल्याला या ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे. आता ज्या शेतकरी बांधवांची KYC राहिलेली असेल तर अशाने लगेच तुम्ही KYC करा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून. तर आता आपल्याला क्लिक करायचं आहे नेक्स्टवरती. यावरती जसं आपण क्लिक कराल तर आपण आता आपल्याला लँग्वेज सिलेक्टचं इथं ऑप्शन येईल. यामध्ये इंग्लिश आहे आणि हिंदी आहे. या चेकबॉक्सवरती क्लिक करून सबमिटवरती क्लिक करायचं आहे. तर सर्वांना KYC करणे बंधनकारक आहे तरच तुम्हाला PM किसानचा 23वा हप्ता इथं जमा होईल. बरेच शेतकरी बांधवांना इथं मागील हप्ता आलेला नाही, 22वा हप्ता आलेला नाही, 21वा हप्ता आलेला नाही. तर अशा शेतकरी बांधवांनी लगेच तुम्ही तुमची KYC करून घ्या जेणेकरून हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. जर तुम्ही यामध्ये अपात्र ठरला तर तुम्ही जर KYC केलेली नाही तर तुम्हाला PM नमोचा देखील हप्ता इथं 9वा हप्ता मिळणार नाही. यासाठी लगेच KYC करा. तर आपण इथं लँग्वेज सिलेक्ट करून घेणार आहोत. इंग्लिश लँग्वेज सिलेक्ट केलेली आहे. सबमिटवरती क्लिक करणार आहे आपण. क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला ते दिसेल. मोबाईल नंबर आणि लॉगिनवरती क्लिक करून तुम्ही आपलं जे काही बेनिफिशरी स्टेटस इथून चेक करू शकता. तर यामध्ये आपल्याला आता क्लिक करायचं आपलं बेनिफिशरी या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं आपण यावरती क्लिक कराल तर आपल्यासमोर आता दोन ऑप्शन इथं ओपन होईल. एक रजिस्ट्रेशन ID म्हणजे जे काही फार्मर ID आहे ते आपल्याला टाकायची आहे किंवा तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. तर इथून आपली KYC तर कंप्लीट होऊन जाईल. तर मी इथं आधार नंबर जे काही इथं एंटर करून घेणार आहे. आधार नंबर इथं आपण एंटर केलेला आहे. त्यानंतर इथं तुम्हाला दाखवेल KYC तर लॉगिन अशा प्रकारचं दाखवेल. तर इथं आपण यावरती क्लिक करणार आहोत. क्लिक केल्याच्यानंतर अशा प्रकारचं दिसेल आपल्याला स्कॅन फेस. तर या चेकबॉक्सवरती आपल्याला राईट क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर आता आपल्या मोबाईलचा जो काही कॅमेरा आहे तर कॅमेरा सुरू होणार आहे. तर यामध्ये आपला फोटो चेहरा वगैरे आला पाहिजे व्यवस्थित. तर इथं आपलं जे काही इथं लॉग इन झालेलो आपण आता यामध्ये. आता अशा पद्धतीने तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे. यानंतर आता आपली KYC झाल्याच्या नंतर डॅशबोर्डवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर इथं तुम्हाला दाखवेल की तुमची जे काही KYC इथे झालेली आहे की नाही हे तुम्हाला इथं दाखवण्यात येईल. तर इथून तुम्ही चेक करा की तुमचं सर्व व्यवस्थित आहे की नाही, KYC तुमची झालेली आहे की नाही. इथं KYC आपली जे काही इथं येस दाखवत आहे, बँक जे काही येस आहे, त्याचप्रमाणे लँड सेंडिंगसुद्धा स्टेटस येस आहे. तर अशा लाभार्थ्यांना PM किसानचा 23 हप्ता इथं DBTच्या माध्यमातून आधार लिंक खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. सर्व शेतकरी बांधवांनी जर तुम्ही तुमची KYC राहिलेली असेल तर अशा लाभार्थ्यांनी लगेच तुम्ही तुमची KYC करा आणि PM किसान योजनेचा लाभ मिळवा.